परमपूजनीय श्री गुरुदेव या 6व्या राज्यस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय आचार्य वेरुळकर गुरुजी, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदासजी काळे महाराज, या ठिकाणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भांडारकरजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व वक्ते, व्यासपीठासमोरील उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, बालगोपाल, वेळ बराच झाला, जसं ऐकणाऱ्यांना घरी जायचं आहे तसं बोलणाऱ्याला कुठंतरी जायचं असते, त्याच्यामुळे थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्याचं संमेलन व्हावं हा एक उदात्त आणि एक चांगला हेतू या ठिकाणी या भूमीमधल्या सर्व मान्यवर मंडळींनी मांडला। त्याला भंडारा जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी प्रतिसाद दिला, साथ दिला। आणि या सानगडी नगरीमध्ये, या गावाचं नाव जरी सानगडी आहे तरी इथं सानगडी नाहीत, सगळे महान गडी आहेत असं संमेलनाचं आयोजन पाहून लक्षात येते। आणि म्हणून या संपूर्ण संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत आदरणीय आचार्य वेरुळकर गुरुजी यांची सुद्धा वंदनीय महाराज गेल्यानंतर जे काही महापुरुष, जे माणसं, जे प्रचारक समोर आले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे आदरणीय गुरुजी या ठिकाणी आहेत। वंदनीय तुकडोजी महाराज हे असे एक रसायन होते की तुकडोजी महाराजांचा स्पर्श ज्याला कोणाला झाला त्या माणसाला त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचं मुक्कामाचं स्थळ भेटलं। म्हणजे मी साध्या गोष्टीचा विचार करतो, एक दामोदर नावाचा पोरगा शिरसगावमध्ये तुकडोजी महाराजांचं कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यासाठी धावत धावत येणारा पोरगा, जेव्हा महाराज त्या पोरासोबत बोलतात आणि त्याला म्हणतात की काय करतो गड्या तू, तर गावातल्या लोकांकडून समजते की हा पोरगा कविता लिहितो। कविता लिहिणाऱ्या पोराचं संवर्धन, संगोपन, जतन आणि संस्कारातून परिवर्तन वंदनीय महाराजांच्या परिस्पर्शानं होतं। आणि हा दामोदर नावाचा हाफ पॅन्टमधला पोरगा राष्ट्रसंतांच्या विराट साहित्याचा संपादक बनण्याची तयारी ठेवतो। आणि दामोदर नावाचा तो पोरगा पूज्य सुदामदादा सावरकरांच्या प्रवासापर्यंत जाऊन पोहोचतो। एक महादेव नावाचा साधा पोरगा डोक्यावर टपराची पेटी घेऊन त्याच्यावर त्या कापसाचं बांधलेलं गाठोडं असते तसं कपड्यांचं बांधलेलं गाठोडं, हातामध्ये पाणी प्यायसाठी स्टीलची कॅटली घेऊन वंदनीय महाराजांच्या प्रचार प्रशिक्षण वर्गात येतो। आणि त्याच पोराचं काव्य वंदनीय महाराजांच्या कृपेनं एवढ्या उंचीवर पोहोचते की ते ऋषी संत गुरुवर्य घुसरकर महाराज बनतात। या वंदनीय महाराजांच्या परिस्पर्शामध्ये आलेला एखादा गरिबीतला साधारण पोरगा मच्छिंद्रनाथ नावाचा वंदनीय महाराजांचं भजन म्हणतो, मज सवे बोल रे माधवा, नाही दुजा कुणी मजसी आदवा, मज सवे बोल रे माधवा। त्या मच्छिंद्रनाथ चव्हाण बनतो, ज्याच्या भजनाचे स्वर कानावर पडल्यावर वंदनीय महाराजांचं अंतकरण गहिवरून येते। याच वंदनीय महाराजांच्या स्वागतासाठी स्वागत गीत म्हणत असताना आपल्या सदऱ्याची एक बटन खालीवर घाई गडबडीत सुचलं नाही म्हणून लावणारा एक हरिभाऊ नावाचा पोरगा वंदनीय महाराजांच्या कार्यासाठी आपलं आयुष्य अर्पण करतो। आणि लाखो तरुण पिढी, हजारो तरुणांच्या मनामध्ये संस्काराचा वटवृक्ष लावून आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी बनतात। त्यावेळेला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची उंची काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। इथं साहित्य संमेलन आहे म्हणून थोडंसं साहित्य संमेलनाच्या दृष्टीतूनच बोलतो। जगातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण सगळेजण साहित्य संमेलन व्हावं याच्यासाठी अट्टहास करतो, पण जगामध्ये सध्या जी स्थितीगती चालू आहे त्याच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं वीरश्री घेऊन आलेलं साहित्य हे साहित्याच्या चौकटीतच बसत नाही असं म्हणणारे विचारवंत तथाकथित ज्या वेळेला पुढे येतात त्यावेळेला वंदनीय तुकडोजी महाराजांचं साहित्य हे पहिल्यांदा साहित्याच्या चौकटीत बसते हे सिद्ध करणाऱ्या प्रचारकांची, विचारवंतांची, वक्त्याची आणि मांडण्याच्या दृष्टीतून, जगण्याच्या दृष्टीतून समाजापुढे आणणाऱ्या माणसांची गरज आहे। असे किती माणसं आहेत
परिसंवादाचा विषय काय आहे आणि परिसंवादावर बोलणारे लोक काय आहेत. मी सानगडीच्या संमेलनाबद्दल बोलत नाही. एखादा वक्ता जेव्हा बोलण्यासाठी येतो तेव्हा त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर बोला असं सांगितले जाते आणि तो मात्र मैदान मारून नेण्यासाठी व्हॉट्सअपवरचे 3 जोक सांगते, 2 कविता सांगते आणि एकच आपली रेकॉर्ड केलेली कॅसेट जिथं तिथं जर वाजवत असेल तर या देशातल्या विचारवंतांच्या फळीमध्ये वंदनीय तुकडोजी महाराजांसारख्या महात्म्याचं साहित्य, जो महात्मा म्हणतो की मैं साहित्य किताबों से नहीं पढ़ पाया हूं, मैं साहित्य सीखा हूं जन लोगों की हिकमत से. मी साहित्य शिकलो उचंबळणाऱ्या भावनातून, मी साहित्य शिकलो जनतेच्या उद्गारातून, मी साहित्य शिकलो पीडित दलित आणि आयुष्याला ठेचाळून हतबल झालेल्या माणसांच्या कळवट्यातून. त्या वंदनीय महाराजांचं साहित्य पोहोचवण्यासाठी आपण कोणत्या दृष्टीनं तयारी केली पाहिजे. या देशातल्या साहित्याच्या चौकटी काय आहेत. टॉलस्टॉय नावाचा विचारवंत म्हणतो की विश्व बंधुत्वाची शिकवण देत असेल त्यालाच मी साहित्य म्हणतो. या देशातल्या विचारवंतांना आता ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे की या जगामध्ये संतांच्या परंपरेमध्ये सर्वात जास्त बंधुत्वावर भाऊ बहिणी म्हणून भजन लिहिणारा जगाच्या पाठीवरचा कोणता महात्मा असेल त्यांचं नाव आहे गुरुमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. या जगात कोण असं साहित्य लिहिलं नाही. महाराजांच्या शब्दाचे भजन तपासून पहा. बंधुनो प्रार्थने चला, मित्र हो बंधुनो, ए भाई सुनले भारत के प्यारे जवान. या देशातल्या युवकांना भाऊ म्हणून जवळ घेत विश्व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या महाराजांचं साहित्य टॉलस्टॉय सारख्या विचारवंताच्या कसोटीवर ज्या वेळेला उतरायला लागते तेव्हा पुण्यात बसून एसीच्या खोलीत बसून कविता लिहिणाऱ्या टलाट आणि रीलारीन झाली माझी कवितापुरी म्हणणाऱ्या साहित्यिकांना या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार सांगावा लागेल. आता तो कसा सांगता येईल. तो जिथं जिथं काही माध्यम भेटेल तिथं जाऊन सांगितला पाहिजे. मी वारंवार लोकांचे भाषण ऐकतो, त्यांचा विचार करतो. मी तसा लहानच माणूस आहो पण सिंहाचे बछडे काही कोणाला भेट नसतात. आणि आम्ही ज्या विचार परंपरेतून आलो, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि सांगितलं होतं हे डोकं जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत राष्ट्रसंतांचा विचार मांडण्यासाठी जीवाचं रणकंदन करायचं. आपल्याला भेटलेला एक 150 रुपयाचा दुपट्टा त्यांनी या मस्तकावर बांधला होता म्हणून हे मस्तक काही साधारण नाही. ज्या देशामध्ये तुकडोजी महाराजांच्या विचार परंपरा मांडण्याची गरज आहे तिथं आपली साधनं कोणती आहेत, अवकाश कोणता आहे, संधी कोणत्या आहेत, उपलब्ध साधनांच्या माध्यमातून कसं काय मांडता येईल. भागवताचं व्यासपीठ आहे. अर्धे लोक म्हणते भागवत कायच्यासाठी आहे. अरे भागवताच्या ग्रंथाचं नाव आहे पण त्याच्या मागं बसलेला जर भागवतापेक्षाही ग्रामगीता जास्त सांगत असेल तर तुले कोण पोटदुख्याची गोळी घ्यायची वेळ येते. भागवताच्या माध्यमातून ग्रामगीता सांगता येत असेल सांगितली पाहिजे. यज्ञाच्या पुढे बसून ग्रामगीता सांगता येत असेल सांगितली पाहिजे. आता काही विचारवंत त्याच्याही पुढच्या पायरीवर जातील आणि असं म्हणतील की मग यज्ञ महाराजांना माहीत होता का, मान्य होता का, तुकडोजी महाराजांना हे सगळं स्तोम मान्य होतं का. फक्त एका प्रकारच्या स्तोमाकडे लक्ष केंद्रित करू नका. या देशामध्ये साधेपणाचं स्तोम करणारे सुद्धा लोक मोठ्या संख्येनं वाढलेले आहेत. आज या देशाला वंदनीय महाराजांचा विचार गावागावामध्ये जाऊन सांगण्याचं माध्यम कोणतं आहे. हे साहित्य संमेलन या सानगडीमध्ये झालं. या सानगडीच्या आजूबाजूला इथं शिरेगाव बांधच्या माझ्या माणसाला साहित्यिक भाषा समजते का. सुदाम दादांनी वंदनीय महाराजांच्या साहित्याचं सगळं विश्लेषण केलं पण तिथं तिथं गेलं पाहिजे आणि शक्य तेवढं काम केलं पाहिजे. माझा मुद्दा लक्षात घ्या. माझा मुद्दा हा आहे जिथं संधी आहे महाराजांचा विचार मांडण्याची तिथं जाऊन तो विचार मांडला पाहिजे. आज आपण फार मोठ्या गोष्टी करतो, फार मोठे कार्यक्रम करतो, फार मोठे आयोजन करतो वंदनीय महाराजांच्या साहित्याचं. कारण त्यांनी लिहिल्यानंतर आता फार काही जास्त आपल्याला विचार करण्याची, महाराजांनी या सगळेचा सार कसा सांगितला ते सांगायची गरजच नाही आहे. ते वंदनीय महाराजांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. सर्व धर्माचा एकची सार, जे काही सगळे विचार तत्व निघाले त्या विचार तत्वांना एकत्रित करून मी तुमच्या पुढे मांडतोय. याचा अर्थ असा आहे की आता बाकीचं सगळं त्याच्यामध्ये सामावलेलं आहे ते मांडण्याची गरज आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, साहित्याच्या चौकटीच्या जेव्हा व्याख्या केल्या गेल्या तेव्हा तुकडोजी महाराजांचं साहित्य हे उपदेश करणार आहे. तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे चला झाडझूड करू, आओ किसमे दर्द भराय, हे नौजवान जाग उठो, हे सगळं सांगितलेलं आहे.
याच्या बळावरती मी स्वतः पुणे विद्यापीठाच्या पीठामध्ये PhD करतोय तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर, म्हणून बोलतो मुद्दाम. या सगळ्या गोष्टींना गृहीत धरून या देशातली विचार मानणारी पिढी, विचारवंताची पिढी असं म्हणते की जे उपदेश करते ते कदापि साहित्य नसते. साहित्याचा उद्देश आहे आनंद साधणं, लोकांना आनंद देणं. पण त्या विचारवंतांना हे माहीत नाही की आनंद देणं म्हणजे फक्त एखाद्या माणसाला हसवणं नाही. एखाद्या माणसानं गदागदा हसणं, लाफ्टर क्लब मधल्या त्या पार्टिसिपंट सारखं त्याला आनंद देणं म्हणत नाहीत. एखाद्या वेळेस त्याच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी समोरच्या माणसाचे शब्द जर खर्ची पडत असतील आणि त्याच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूच्या माध्यमातून त्याच्या भावना जर अभिव्यक्त होत असतील तर तो सुद्धा त्याच्या डोळ्यात अश्रू दिसतात, पण त्याला भेटलेला आनंद असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अर्थ निवारण. थोडेसे शब्द नवीन वाटतील कारण आपल्याला असं झालेलं आहे, पोंगा पंडित, काजू बदाम या दोघांपैकी जास्तीत जास्त पोंगा पंडित भेटत आहेत. तुमच्या जिल्ह्यात ज्याले नड्डे म्हणते, पिंगर भेटते. थोडं महाराजांच्या साहित्याच्या दृष्टीतून विचार करा. अर्थ निवारण म्हणजे एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून समाजाच्या समस्या निवारण होत असतील तर त्याला साहित्य म्हटल्या जाते. हे जे सगळे ठरलेले दंडक आहेत, या सगळ्या दंडकांवर तुकडोजी महाराजांचं साहित्य उतरते आहे आणि ते आज बुद्धिजीवी लोकांपर्यंत, विचारवंत लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोणते माध्यम वापरता? त्याच्यासाठी तुम्ही ज्या माध्यमांचा वापर करता त्या माध्यमाला आता कोणी मानत नाही. आउटडेट झाला, अपडेट हो. आता ते आउटडेटेड झालेलं आहे. अपडेट काय आहे? तुमच्या 2 तासाचं कीर्तन ऐकायला कोणाचं रिकाम पण नाही. तुमच्या 15 शास्त्र पाठ असो का काही पाठ असो, लोकांच्या जीवनाचा टाइम पिरियड कमी झाला. वंदनीय महाराजांनी सांगितलं, मगाशी कोणीतरी उल्लेखही केला, अब तो बदल गई है जनता. आणि त्याच्या अगोदर म्हणतात, बाते बनाना कोई न सुनता, अब तो बदल गई है जनता. ही बदललेली जनता जर असेल तर आपल्या बनवलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्यापेक्षा वंदनीय महाराजांनी जीवनाचे तत्व जे सांगितले ते सांगण्याची गरज आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला आपल्या वर्तनातून किती गोष्टी ह्या लोकांपुढे येतात, आचरणातून किती गोष्टी लोकांपुढे येतात. या ठिकाणी आदरणीय गुरुजी बसलेले आहेत. मला आठवते, गुरुजी असं म्हणतात की पैलवानाच्या हातातून गोळी जर फेकली तर 10-15 फुटाच्या पुढे जात नाही, पण तीच गोळी ज्या वेळेला बंदुकीत टाकल्या जाते आणि स्ट्रिगर ओढल्या जातो त्यावेळेला 150-200 फुटापर्यंत जाते. त्याचं कारण काय? त्या गोळीच्या पाठीमागं स्प्रिंग लावलेला असतो. तसा बोलणाऱ्याच्या शब्दाच्या पाठीमागं आचरणाचा स्प्रिंग असला पाहिजे. तो आचरणाचा स्प्रिंग आहे का? 9 वर्षाचा बालकीर्तनकार तो सांगते, संसार दुःख मूळ चहूकळे इंगळ. या देशामध्ये जे काही आपण बोलतो आहे ते आपल्या आवाक्यातलं आहे का? आपण कोणत्या दृष्टीनं विश्लेषण करतो? सेवा मंडळाचा सेवक म्हटल्या जाते, डोक्यावर भगवी टोपी शोभून दिसते. मी हे बोलतो तर माझ्यावर वारंवार लोकही बोलतात, बोलना चाहिए, चर्चा उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है, जिनमें दम नहीं होता उनसे कोई कम नहीं होता. माणसं डोक्यावर भगवी टोपी धारण करतात, माणसांच्या अंगातला पोशाख पांढरा शुभ्र दिसते, पण माणसांच्या घरी होणाऱ्या उपक्रमामध्ये जर वंदनीय महाराजांच्या विचार तत्वाचं आचरण प्रतिबिंबित होत नसेल, त्यामधून तुकडोजी महाराजांचा विचार कसा महत्त्वाचा आहे हे जर दिसत नसेल, तर पुन्हा एकदा आपण या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे. आचरण किंवा जो कोणता उपक्रम होते, या उपक्रमामधून तुकडोजी महाराजांचं साहित्य हे नुसतं कागदावर लिहिल्याचे शब्द नव्हते. वंदनीय महाराजांचं साहित्य हे काळजातून आलेलं साहित्य होतं. त्या साहित्याच्या माध्यमातून वंदनीय महाराजांनी एक आगळी वेगळी क्रांती केलेली होती. ज्या ज्या गावामध्ये महाराज गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी उपक्रम सुरू केले. अगदी साहित्याच्या बाबतीतच बोलायचं झाल्यास त्या काळामध्ये तुकडोजी महाराजांनी साहित्य संमेलनाचं गीत लिहिलं. ज्या काळामध्ये आचार्य अत्रे साहित्य संमेलनामध्ये सहभागी होते, ज्या काळामध्ये नर फाटक सारखे नावाजलेले साहित्यिक होते, याचा अर्थ असा आहे तुकडोजी महाराज आणि साहित्य संमेलन या दोघांचा संबंध अन्योन्य होता. या काळामधल्या लोकांची, या काळातल्या लोकांची समज पाहून, त्यांचा विचार पाहून वंदनीय महाराजांनी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आज तुकडोजी महाराजांच्या साहित्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, वंदनीय महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये
4674 ओव्या आहेत. महाराजांनी 5000च्या वर भजनं लिहून टाकले. जगामधलं विस्तृत चरित्र काही लोकांचं जे असेल त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांचं पूज्य सुदामदादांनी 11 खंडामध्ये लिहिलेलं विवेचन केलेलं जीवनयोगी नावाचं चरित्र आहे. वंदनीय महाराज हे इतर महात्म्यांपेक्षा थोडेसे वेगळे असे होते की महाराजांनी इथल्या माणसांना नेतृत्व करणं शिकवलं. महाराजांनी ते बौद्धिक नेतृत्व असेल, ग्राम पातळीवरचं नेतृत्व असेल, व्यायाम वर्गाच्या माध्यमातून शक्तीचं केलेलं नेतृत्व असेल किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये माणसांना उभं करून त्यांच्या हाती बागडोर देऊन त्यांच्याकडे दिलेलं त्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व असेल, हे सगळं वंदनीय महाराजांनी वेगवेगळ्या स्तरावर केलं, माणसांना उभं केलं. आज तशा पद्धतीचे माणसं उभं करण्याची गरज आहे. मगाशी फार सुंदर उल्लेख झाला की या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे. तो व्हायला पाहिजे, कारण सेवा मंडळ आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ किंवा तुकडोजी महाराजांची एकूणच विचारधारा याच्या वेगवेगळ्या पातळींवर शक्ल पाडण्याचे जे काही सगळं आपल्याला पाहायला भेटते ते जाऊन आओ सभी मिलेंगे, सगळेजण एकत्रित आले पाहिजे, आपापल्या स्तरावर काम केलं पाहिजे. मी या ठिकाणी सांगताना मला आनंद होतो आणि अत्यंत चांगलं वाटतं की तुकडोजी महाराजांचा प्रचार आपण कसा करू शकतो. तर आम्ही हा बोलणारे, आम्ही काही कार्यकर्ते नाही. आमच्यासाठी मगाशी संकेत महाराजांनी फार सुंदर शब्द वापरला, शब्दवीर. आम्ही शब्दाचे वीर आहो. मग शब्दाचे वीर आहोत तर शब्दाचे वीर काय करू शकतात. 30 सेकंदाचा तुकडोजी महाराजांच्या विचारावर मी एक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आज 4500 लोक या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यांनी माझं तोंड कधी पाहिलं नाही, ते जुळतात आणि ते असं म्हणतात की तुकडोजी महाराज कोण होते, तुकडोजी महाराजांची पुस्तकं आम्हाला तुम्ही पाठवा. शब्दवीर असला तर तो एवढं काम करू शकतो. एखादा कर्मवीर असेल तो गावामध्ये जाऊन ग्राम सुधारणेच्या माध्यमातून गावाची सुधारणा करू शकतो, लोकांच्या जीवनात बदल आणू शकतो. एखादा धर्मवीर असेल तो धर्माच्या बाबतीत वंदनीय महाराजांनी खरा धर्म कोणता सांगितला, सर्व धर्माचा समन्वय करत मानवाचं हित कसं पद्धतीनं जतन करता येईल याचा विचार कसा सांगितला, तो पुढे आणू शकतो. ज्याच्या त्याच्या पातळीवर जो तो जशा तशा पद्धतीनं कार्य करू शकतो. आज त्या कार्य करण्याची गरज आहे. मला सांगताना आनंद होतो की भागवत सप्ते या भागामध्ये जवळपासचं एक गाव असं राहिलं नसेल. या सानगडीतूनही फोन आला होता, तेव्हा रिकाम पण नव्हतं. एक गाव असं राहिलं नसेल आसपासचं की जिथं मी कीर्तनाला किंवा प्रवचनाला गेलो नाही. काय होतं या भागवतातून, कोरेगाव सारख्या गावामध्ये किंवा इथं बाजूला चांदणाबागटी सारखं गाव आहे, त्या गावामध्ये भागवत सप्त्यामध्ये एवढा मोठा पैशाचा गंज लागला माझ्या भागवत ग्रंथावर. त्या पैशातून ज्या 11 वर्षाच्या पोरीला आई नाहीत आणि वडील नाहीत, तिच्या शिक्षणाची कायमस्वरूपी जर व्यवस्था होत असेल, हा तुकडोजी महाराजांचा जगण्याचा विचार नाही का. तुकडोजी महाराजांचा विचार हा काही फक्त व्यापक स्वरूपात दाखवण्यासाठी नाही. गिरे गिरे ग्रामों में चलो ना जरा तब ही तो होगा ग्राम पुरा. आज त्या दृष्टीनं वाटचाल करण्याची गरज आहे. आपण सर्व माझ्यापेक्षा सुज्ञात माणसं या ठिकाणी जे बसलेले आहेत ते सगळे अशा पद्धतीचे लोक आहेत ज्यांना विचाराची प्रोसेस समजते, ज्यांना विचार समजतो. वंदनीय महाराजांनी या सर्व स्तरांवर काम केलेलं आहे. या विद्यार्थी मला या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी लाखांदूरच्या शिबिरामधले 2-4 पोरं बसलेले आहेत जे स्वयंसेवक म्हणून आज या ठिकाणी कामा येत आहेत. आमचे कुटे सर आहेत, रमेशजी भैया आहेत, भुर्ले गुरुजी आहेत, भांडारकरजी आहेत. या सर्व मंडळींचे आणि यांच्या व्यतिरिक्त सेवा मंडळाचे कार्य करणारे यांनी जी मेहनत घेतली, लाखांदूर सारख्या ठिकाणी 550 विद्यार्थी सहभागी होतात. त्यातले जे मुलं दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांना जगण्याचा धर्म वंदनीय महाराजांनी सांगितला. आजच्या कंटेम्पररी इश्यूमध्ये वंदनीय महाराज कसे लाभदायक आहेत हे सांगण्याची गरज आहे. कारण आता मुंबईतल्या माणसांपुढे गेला तर तो विचारतो तुम्हाला, आमचं पोरगं जेवण करत नाही, कुरकुरे खाते, ट्रॅफिक जाम खाते, बल्ले बल्ले खाते, हल्दीरामचे चिप्स खाते. सांगा तुमचे तुकडोजी महाराज याच्यावर काय म्हणतात. त्या प्रचारकाला ग्रामगीतेचा 2रा अध्याय उघडून सांगता आलं पाहिजे. चमचमीत चुरचुरीत अति मधुर तळीव पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनासे न द्यावे. साधे ताजे अन्न द्यावे, वेळेवरी झोपवावे, जागवावे, झोपता जागता जवळी नसावे, स्पर्शणारे कुणी येथोनी पाहिजे जतन. हे सगळी जी रचना वंदनीय महाराजांनी सांगितली ते आजच्या विद्यार्थ्यासाठी कशी लाभदायक आहे. जिओचे डब्बे 1600 रुपयाचे प्रत्येक घरात आले. बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत जिओच्या रिचार्जवरून आजची माता भगिनी लावते.
आणि त्या जिओच्या फोनवरच्या अंगाई गीतावर पाळण्यातलं लेकरू झोपते, त्याला तुमची ग्रामगीता काय सांगते हे जर सांगितलं तर तुकडोजी महाराजांचा विचार आपल्या जीवनासाठी महत्वाचा आहे हे कमी वाचन असलेला, कमी ज्ञान असलेला माणूस तो समजून घेईल. वंदनीय महाराजांनी आता अलीकडे विचारवंत विचार मांडायला लागले. 1 गुड मदर बेटर दॅन 1000 स्कूल टीचर. एक शिकलेली आई हजारो शिक्षकांचं काम करते. वंदनीय महाराजांनी त्या ठिकाणी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलं एका स्त्रीची शक्ती काय आहे. या देशातले शिकलेले पोरं आहेत जे 3500 रुपयाचा शूज घालतात, 200 रुपयाचा स्प्रे मारतात, 250 रुपयाचं टी शर्ट घालतात आणि घरापासून स्टँड पर्यंत टपाक 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 काठियावाडी घोड्यासारखे आवाज करत जातात बुटाचं. इकडून जाते टपाक टपाक, तिकडून येते टपाक टपाक आणि मार्का आणते छटाक छटाक. त्या तरुण पोरासाठी तुकडोजी महाराज काय म्हणतात, त्याला जर सांगितलं बसलास कशाला आळशी बनायला, महिन्याच्या दर 1 तारखेला पोरग बापा पुढे उभं राहते, बाबा मला 297 रुपये द्या. बाप म्हणते एवढे अळम धडम पैसे, याचं काम काय पडलं. तो म्हणते जिओचा रिचार्ज संपला. त्या कार्डाचं नाव जिओ आहे पण त्याचं नाव मरो पाहिजे होतं. जेव्हापासून आला माणूस त्याला भान राहिलेलं नाही आहे. त्या तरुण पोरासाठी वंदनीय महाराजांचं साहित्य काय सांगते, आमच्यासारखे बुवा लोक जे फिरतात त्यांच्यासाठी काय सांगते, या देशातल्या नेत्यांसाठी काय सांगते, विचारवंतासाठी काय सांगते. मुलांना म्हणतो निर्व्यसनी राहा, आपण बिडी ओढण्यात वाजवी 10, मग उष्णतेने साजरा बोलतो पहा साजरा रेलगाडी परी. त्या शिक्षकासाठी वंदनीय महाराजांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या स्तरांवर बीज स्वरूपामध्ये काही शब्दांची आखणी करून आज या समाजापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी मला संयोजकांनी आयोजकांनी बोलावलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या या भाषणाकरता एवढं सगळं होऊनही तुम्ही सहनशीलता वृत्तीनं बसले तर तुमच्या सहनशीलतेला सुद्धा सलाम करतो. आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी सगळे आमचे मार्गदर्शक मंडळी बसलेले आहेत. मला प्रत्येक वेळे हा विचार पडते की या एवढ्या विचार पोक्त असणाऱ्या माणसांमध्ये माझ्यासारख्या पोरकट माणसाला तसं पाहायला बसवायला नाही पाहिजे. म्हणजे लुंगी घातली म्हणजे मी म्हातारा झालो असं काही जणायला वाटत असेल, पण तसं नाही आहे. मी एक लहानसा कोरगाव. तरी आपण आयोजकांनी एवढ्या मोठ्या पूज्य गुरुवर्यांपुढे ज्यांना पाहून पाहून आम्ही या ठिकाणी काम करतो, ज्यांना पाहून पाहून बोलणं शिकलो, अशा गुरुवर्य मंडळींमध्ये बसवलं. मागं यावलीलाही संमेलन झालं, त्या ठिकाणी प्रचारक दिन, तिथंही मला बसवलं. मोठ्या माणसांमध्ये आपल्या सर्वांच्या प्रेमानं आपण जे मला स्थान दिलं त्याबद्दल आपल्या ठिकाणी असणाऱ्या सहनशीलतेला, विनम्रतेला, सत्काराला, स्वागताला मनापासून प्रेम करतो. या ठिकाणी एक छोटीशी सूचना आहे. भाषणाच्या व्यतिरिक्तचे फक्त 15-16 सेकंद घेतो. आपल्या भागामध्ये, आपल्या पाहण्यामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कोणी जर असा पोरगा असेल की ज्याचं वय फार कमी आहे, ज्याला आई नाही आणि वडीलही नाही, आणि त्याच्या पैशाची व्यवस्था नाही, त्याला शिक्षणासाठी पैशाची गरज आहे, त्याला कपडेसाठी पैशाची गरज आहे, किंवा त्याला मोठं काही करायचं आहे आणि त्याच्याकडे पैसा नाही, असा कोणी जर विद्यार्थी असेल तर त्यांनी मला त्याचं नाव सुचवावं. माझी गाडी उभी आहे, त्याच्यावर विश्वसनीय फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आमचे रोशनदादा गावंडे आहेत. त्यांनी आम्हाला तशा पद्धतीचे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्याबद्दल सूचना द्यावी. माझ्या परीनं जेवढं काही होते, जे लोक लाखो रुपये देतात त्या लाखो रुपयातून माझ्या परीनं जेवढं काही होते ते मी त्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. जाताना विचारपीठाची रजा घेताना माझ्या आवडीच्या शब्दात एवढंच म्हणतो, मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, जब जब मैं अंगार बोलूं तो जले हुए भी जलते हैं, मैं मुर्दों का हरदम साथी मुझसे मुर्दे मिलते हैं, जब जब मैं अंगार बोलूं तो जले हुए भी जलते हैं. दोस्तों तुम मेरा इतना सा काम करवा लेना, एक दिया जलवा कर घर को अपने ले जाना. या साहित्य संमेलनातून जगण्याचा दिवा घेऊन जायचा आहे. या साहित्य संमेलनातून पक्ष पंत या शकलाच्या पलीकडचा वंदनीय महाराजांचा मानवतेचा विचार घेऊन जायचा आहे. दोस्तों तुम मेरा इतना सा काम करवा लेना, एक दिया जलवा कर घर को अपने ले जाना. याद रखो ये दुनिया वालों, मैं इस भूमि का बेटा हूं और देश के खातिर फांसी चढ़ा उस भगत सिंह से छोटा हूं. धन्यवाद. जय गुरु.